कारण एवढं गलिच्छ राजकारण आपल्या महाराष्ट्राचं कधीच नव्हतं. की आता चालू झालंय गलिच्छ राजकारण. ते म्हणतात काँग्रेस मुक्त करायचं, असं करायचं, पण भाजपच काँग्रेस व्हायला लागली ही त्यांना कळलं नाही गेली. हा नाही ते आता काल आलेलं त्यांचं काय महाविकास आघाडी ओमराजे काय खरं नाही ते पुस्तकात वाट आहे. गोरगरीब जनतेची कामं चांगली केली आहेत ओमराजेंनी आणि ओमराजे तसा माणूस चांगलाही आहे. कुणालाच नाही मतदानच करायचं नाही. मतदानच करायचं नाही करायचं. क्या लागतात लोकसभेत कोण आहे दावेदार? काँग्रेस जरांगी बोलतील तीच पूर्व दिशा असेल आमची मराठा समाजाची. म्हणजे भाजपमध्ये आले की पहिले आरोप माफ का? नाही ना माप नाही काय नाही. तानाजी सावंत का ओमराजे निंबाळकर? ओमराजे निंबाळकर. शेतीचं बघा, शेतीचं सांगा, आमचं सोयाबीनला भाव द्या. लहानात लहान मुलाने जरी फोन केला काय अडचणी पाहिजे तर कैलास दादा फोन उचलतात आणि ओमदादा फोन उचलतात. तसं सावंत साहेबांनी फोन लावायची ताकद नाही कुणाची. क्या लगता लोकसभेत कोण ओमराजे का तानाजी सावंत? हमारे इधर लगेगा ओमराजे. तानाजी सावंत सावंत असते तानाजी सावंत म्हणले ओमदादाच. विरोधात जर तानाजी सावंत असेल तर तिथं ओमदादाच. आणि जर दुसरं कोण राणा पाटील? नाही नाही ओमदादाच. ओमदादा कसं काम करतात तसं ते नाही अजून. मी तर माणूस आहे खरं तर, पण ही यांची वागणं आम्हाला पटायला गेलं. क्या लागता लोकसभे को कोण रहेगा तानाजी सावंत किंवा ओम निंबाळकर? ओमराजे निंबाळकर राहील. त्याचा फायदा होणार नाही. होईल की फायदा पण सध्या ओमराजे येणार. लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणजे कोणाही विरोधक असतो. सक्षम विरोधक विरोध का करत नाहीये आणि सत्ताधारी का लक्ष देत नाहीये? पूर्ण एकच असतात. दाखवायला वेगळं नाही. चारी पार्टी एकच आहेत. बारके लेकराचा खेळ केलं चालू आहे त्यांचं. कोण कुठं चाललंय, कोण कुठं उडी मारतं माकडं म्हणे. काय सुद्धा सोडलं फक्त योग्य भाव हमी भाव फक्त शेतातल्या मालाला द्यावा. फुकट कुठलं सुद्धा सोडलं तुम्ही, पगार काय देऊ नका तुम्ही, कुठलं सुद्धा माफ करून द्या आम्हाला. नमस्कार मित्रांनो, आज मी आलोय धाराशिव जिल्ह्यातील ढोकी या गावात. राज्यातील घडामोडींबद्दल जनतेला काय वाटतंय, एक मतदार म्हणून त्यांच्या काय भावना आहे ते थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया. सध्या राज्यामध्ये ज्या राज्यातील घडामोडी चालू आहे त्याच्याबद्दल एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतंय? सध्याचे राजकारण म्हणजे महाराष्ट्रातलं तर गलिच्छ राजकारण झालेलं आहे. ईडी CBIचा दाग दाखवून आणि हे करून म्हणजे ईडी CBIचं ही दाखवून भाजपवाले ही करायला लागलेले आहेत. दबाव तंत्र वापरून पक्ष फोडाफोडी करून तेच आयते उमेदवार आयात करून म्हणजे ते म्हणतात काँग्रेस मुक्त करायचं, असं करायचं, पण भाजपच काँग्रेस व्हायला लागली ही त्यांना कळलं नाही गेली. आणखीन आज आरक्षणाचा विधेयक पास झालं. ते स्वतंत्र आरक्षण जे आहे की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात आलं. पण जी जरांगींची मागणी आहे की ओबीसीतून आरक्षण, म्हणजे पुन्हा एकदा मराठा समाजाचा विश्वासघात झाला असं वाटतंय का? जरांगे पाटील साहेबांनी ज्या वेळेस मुंबईमध्ये गेले त्यावेळेस त्यांना सगळे सोयऱ्याचा अध्यादेश काढला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी त्यांना ओबीसीला धक्का न लावता आरक्षण देतो म्हणले होते. पण ओबीसीतून त्यांना देताच येत नाही आरक्षण. त्याच्यामुळं जे केलंय त्यांनी वेगळा कायदा काढून आरक्षण देण्यात आलंय ते मराठा समाजाला. म्हणजे जे आरक्षण भेटले ते योग्य पद्धतीने आरक्षण भेटले. योग्य पद्धतीने भेटलेलं आहे. एक दिवशी अधिवेशन बोलवलं आणि तो कायदा त्या अधिवेशनामध्ये पास केलेला आहे. लोकसभेला कुणाला पसंती आहे तुमची? खासदारकीला सावंत की निंबाळकर? ओमराजे निंबाळकर. निंबाळकरच म्हणायचं आपला जुना माणूस आहे. ओमराजे निंबाळकर. जुना माणूस आहे तो आपला. ताना सावंत हा नाही ते आता काल आलेले त्यांचं काय हे आमचं जुनं आहेत म्हणजे पायथ्याची विषय पायथ्याची माणसं आहे का नाही. एकच ही सोडून तितक्या लांब आम्हाला येणं पडतं. काय बी अडचणी आलं काही आलं तितक्या लांब आपल्याला येऊ शकत नाही ना आपण. जिथली तर आपलं उशा पायथ्याला काय वाटत नाही. आपलं गाव आमचं तो गाव माझं सुरेश माणिक वीर गाव आमचं तो गाव. क्या है लोकसभा को किसको पसंती है? अभी तो तैयारी करे तानाजी सावंत क्या ओमराजे? दोनों भी बेहतर है. दोनों बेहतर है क्या? राणा पाटील? नाही महाविकास आघाडी. महाविकास आघाडी. शिंदे वाखरवाडी. कुठलं गाव? वाखरवाडी. वाखारवाडी. काय लोकसभेला कुणाला पसंती आहे? तानाजी सावंत की ओम निंबाळकर? तानाजी सावंत किंवा ओम निंबाळकर. ओमराजे निंबाळकर का नको. आता लय बोलायला लय राजकारणाविषयी अनुभव आहे. 6 महिन्यापासून बघतोय दोघांचं बी.
तानाजी सावंत बरे आहे जरा, त्यांनी काय केलं तेरणा कारखाना चालू तरी केलाय, रोजगार उपलब्ध करून दिले. रोजगार उपलब्ध करून दिला, गोरगरिबांच्या हाताला काम मिळालं, शेतकऱ्यांचं पण काम चांगलं झालं, म्हणजे त्यांचा ऊस जायला लागला. ओमराजेचं काय खरं नाही, ते पुसका तोटा आहे. काय नाव? काका कदम, गाव? कौडगाव बावी. काय लोकसभेला कुणाला पसंती, ओमराजे की तानाजी सावंत? कसं आहे, हे मराठ्याच्या आरक्षणाच्या मुस्लिम समाजाच्या पाठीमागे जी राहील माणूस, मग अर्थात ओमराजे असतील किंवा तानाजी सावंत असतील, पण ओमराजे ह्या सगळ्याला पर्याय एक चांगला आहे, उत्तम. कारण गोरगरीब जनतेची कामं चांगली केली आहेत ओमराजेंनी, आणि ओमराजे तसा माणूस चांगलाही आहे. बाकीची इतर सगळे लुच्छ आहेत, काही अडचण नाही. मराठ्याच्या आरक्षणाच्या विषयी इम्तियाज जलील आणि ओमराजे हे दोनच लोकसभेत बोलणारी माणसं जर बघितली आपल्या महाराष्ट्रातून, तर दोनच माणसं आहेत. कोण? इम्तियाज जलील आणि ओमराजे निंबाळकर. यांच्या व्यतिरिक्त मराठा आरक्षणाविषयी किंवा इतर कुठला आरक्षणाचा विषय असेल याच्याविषयी बोलणारा माणूस म्हणजे दोनच, ओमराजे आणि इम्तियाज जलील. 2019ला त्याच इम्तियाज जलीलनं मराठा आरक्षणाला विरोध केला होता. त्यावेळेसची परिस्थिती अलग होती. ज्या वेळेसचे राजकारण असते, राजकारणाची परिस्थिती इम्तियाज साहेबाला आपले MIM ने तिकीट दिलेलं होतं, विरोध होता, चंद्रकांत खैरे साहेब विरोध होते, सगळं भाजप विरोधी होतं, एकत्र दोन्ही भाजप आणि शिवसेना एकत्र होती. त्याच्यामुळे इम्तियाज जलील साहेबाचं बोलणं साहजिकच होतं. पण आज मनोजदादा जरांगे पाटलांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहायचं काम जर कोणी केलं असेल, मराठा एक बी नेता नाही, परंतु इम्तियाज जलील साहेब यांनी बोलायचं आणि उभं राहायचं काम हे जलील साहेबांनी केलेलं आहे. आज एक दिवस अधिवेशनात ठराव पास झालाय मराठा आरक्षणाचा, पण मनोज जरांगे उद्या सभा घेणार आहेत, बैठक बोलवली उद्या अंतरवलीला, पुढील दिशा ठरवणार आहेत आंदोलनाची. ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. जरांगे साहेबांची मी काय आजचं स्टेटमेंट बघितलं नाही, किंवा जी काही सरकारनं जी काही आरक्षण दिलंय ती बी काही मी बघितलेलं नाही. आरक्षण बघितल्यानंतर आपल्याला पुढची प्रतिक्रिया, किंवा आपण ज्यावेळेस पुढच्या वेळेस भेटू त्यावेळेस मी पुढच्या वेळेस बोलन आपल्याशी. सुशील डवाळे, गाव? दुखी. काय वाटतंय राज्यातील जी राजकीय घडामोडी चालू आहेत त्याबद्दल काय वाटतंय? राजकारणाचं नॉलेज नाही आपल्याला, राजकारण लोकसभेला कुणाला पसंती आहे? कुणालाच नाही, मतदानच करायचं नाही. मतदानच करायचं नाही करायचं. अमीन पठान काके, क्या लगता है लोकसभा कौन है दावेदार? कांग्रेस का कौन उम्मीदवार? राहुल गांधी. नहीं अपने इधर जिले में जो खड़ेगा वो खड़ेगा, ओमराजे का तानाजी सावंत? जो कांग्रेस से खड़ेगा वो. कांग्रेस से? कांग्रेस को जगह नहीं देंगी नहीं, ये जगह सैनिक आहे. विषय नाही आहे. सैनिक महाविकास आघाडी. हो बरोबर. उद्धव जगताप. कुठलं गाव? देवळाली. काय लोकसभेला कुणाला पसंती खासदारकीला, तानाजी सावंत किंवा ओमराजे निंबाळकर? आता पसंतीचं म्हणजे आरक्षणाचा विषय मिटला तर लोकसभेचं. जरांगे पाटील सांगतील ती पूर्व दिशा. उद्या जरांगे पाटलांनी बैठक बोलवली. आज अधिवेशनामध्ये मराठ्यांना सेपरेट, मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं गेलं, पण जे जरांगेंची मागणी होती ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, पण ते ओबीसीतून दिलं नाहीये. मग हे आरक्षण टिकतच नाही ना. कायदे तज्ञाचं जे आपण समजा मोबाईलवर विचार घेत आहोत त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की टिकत नाही. मग हे फसवणूक आहे लोकसभेसाठी. मग हे जे आहे मुख्यमंत्र्यांनी जी शपथ घेऊन ते पुन्हा एकदा घात केला का मराठ्यांना? केला नसेल, उघडच घात केला, आणि याची शिक्षा होणारच मुख्यमंत्र्याला. सगळे सोयऱ्याचा कायदा पारित ही म्हणजे ठाम व्हायला मागणी पाहिजे आहे. होता. तीच मागणी आहे, जी जरांगे बोलतील तीच पूर्व दिशा असेल आमच्या मराठा समाजाची. काय नाव आहे? पंडित विजय गरुड, गाव? सातेफळ, तालुका? कळंब तालुका. काय वाटतंय आपल्या लोकसभेला कोण, तानाजी सावंत किंवा निंबाळकर? ओमराजे. तानाजी सावंत कारखाना चालू केलाय, सत्यातला आहे, पण ओमदादा कसं काम करतात तसं ते नाही अजून टाइम लागेल त्यांना. सध्या राजकारण जे चालू आहे राज्यामध्ये त्याच्याबद्दल काय वाटतं? सध्या राज्याचं जे राजकारण- काय पैशासाठी जण, दुसरं काय, पैसाच फक्त. जरांगे पाटील कसं बसले तर त्यांचं काय बघायचं, ते काय सोडलं आता आज आरक्षणाचा मुद्दा त्यांनी मार्गी लावलाय सरकारने. नाही की लावलेलं अजून. नाही लावला. आज विधेयक पास केलं की आज केलंय का? 10% आरक्षण दिलं की 10% काय होतं? पाटील काय म्हणते ते ओबीसीतून मागते. हा, मग ते पाहिजे ना.
ओबीसीतून आरक्षणाबद्दल ठाम आहेत. हा, ओबीसीतून आरक्षणावर ठाम आहेत जरांगे पाटील. त्याच्यावरच आम्ही ठाम पाटलाचे. काय नाव? रामभाऊ तेरबापा वाकरवाडी. वाकरवाडी. काय वाटतंय राज्यात ज्या पद्धतीनं राजकारण सुरू आहे त्याबद्दल काय वाटतंय? नाशकर राजकारण माझे जातो मग नाशकर राजकारण. मला काय म्हणायचं, आपल्या आई बाप बरे दिवस म्हणजे एखाद्या आई बाप चांगले नाही पण दुसऱ्याला बाप करून घ्यायचं का, हे चुकीचं आहे. तुम्हाला एक कुठल्या तरी निष्ठेवर पक्षावर मतदान करीत माणसं तुम्ही तुमच्या स्वार्थच खास स्वार्थाची 100% स्वार्थासाठी गेलेत नाही. आणि असल्या सत्तेच्या विरुद्ध आम्ही आता सत्तेच्या मी तर माणूस आहे खरं तर, पण ही यांचे वागणं आम्हाला पटायला गेलं. आता जे अजित पवारांना पक्ष दिला गेला ही एकदम साफ चुकीचं आहे. बरं त्यांची चूक बोल त्यांनी कसं करेना, मला काय म्हणायचं ती काय का करेनात, पण जी कर्तव्य विसरायला पाहिजे ना. आज शेतकऱ्यासाठी कुठलं काय ठेवलं त्यांनी, कुठल्या वस्तूला भाव आहे, ठोका पत्रिकेला आम्हाला माहिती, आम्ही जातो शेत करतो, 1 रुपयात सुद्धा दुसरा आमचा व्यवसाय नाही वगैरे काय नाही, काय चाललं ते आम्हाला माहिती आहे. काय बघत नाही ती आज बाकीची जी महाग आहे त्या महागाईच्या मानाला शेतमालाला काय भाव आहे, काहीच भाव नाही. स्वतः करून बरं कळत नाही, असं कुणी मान हलवित आहे, पण वस्तू तिथे प्रत्यक्षात बघितल्याशिवाय कळत नसते. आता हे तर म्हणते की हे शेतकऱ्यांचं सरकार आहे म्हणून. कोण ती म्हणाला त्यांचं काय बोलते ना, हसू येतं आम्हाला त्या टीव्हीवर बघून हसता आम्ही तर घरात बोलतात इतके फालतू बोलतात ते, वाक्य ते काही बोलते ते सगळं बोलण्यासारखं सगळं बोलून दाखवतो काय नाही. पीक विमा 1 रुपयामध्ये सुरू केला, पहिल्यांदा भरपूर पैसे जात होते शेतकऱ्यांचे. माझे 80 क्विंटल सोयाबीन गेले, मग 6,000च्या वर 4,000 विकायला माझे 2,000 रुपये 80 क्विंटलचं किती झालं तुमच्या त्या फुकट. तुम्ही फुकट आणली तर मग या मताचा फुकट आम्हाला काहीच देऊ सवलती काहीच देऊ नये, काय सुद्धा सवलत फक्त योग्य भाव हमी भाव फक्त शेतातल्या मालाला द्यावा. फुकट कुठलं सुद्धा सवलत देऊ पगार काय देऊ नका तुम्ही, कुठलं सुद्धा माफ करून द्या आम्हाला. फक्त आमचं योग्य दाम जी चालू परिस्थिती आहे, मला सांगा मागच्या 5 वर्षी माल म्हणजे शेताचे भाव आणि इतर भाव तुमच्या खाताचे खरेदीचे पुन्हा तुमची मजुरी त्याची नाताची तुलना करा. मग ही आले निम्मा माघारी ते गेलं दुप्पट पुढं खर्च सुद्धा निघत नाही. निघतच नाही. आमचं शेती करायचं सोपंच राहिलेलं नाही. जे जाते रुपयाचा विचार करते ते शेती आहे, जेव्हा स्वतः माझ्या रात्रंदिवस करेल ती शेती आहे, बाकीचं काम बोलायचं काम. येणाऱ्या लोकसभेला ओमराजे का तानाजी सावंत वाटतंय? मी ओमराजेच्या क्लिअर खट विरोधातला माणूस आहे, पण नक्की फक्त या विषयासाठी माझा विरोध आहे. यांच्या वर्तुळ का बरोबर नाही विरोध आहे. मी ओमराजेच्या खटच ओमराजेला तुला माहिती आहे, पण मी 10-12 विचार करणार या गोष्टीचा. क्या नाम? अब्दुल शुक्र कादर कोतवाल. काके दोखी के क्या लगता लोकसभा को कौन रहेगा, तानाजी सावंत क्या ओम निंबाळकर? ओमराजे निंबाळकर रहेंगे. अब डोकी में तो कारखाना चालू हुआ ना सावंत साहब का? कारखाना चालू हुआ लेकिन पहले दोनों का था वो राणा पाटिल का उसका. अभी देखेंगे कारखाना चालू है तो क्या भाव देते क्या नहीं कैसे चलता है, अभी पहले तो साल है. काय नाव? रामभाऊ गाव काय वाटतंय लोकसभेला कोण राहील, तानाजी सावंत का ओम निंबाळकर? ओमराजे. अहो डोकीचा कारखाना सुरू केला की आता, त्याचा फायदा होणार नाही? होईल की फायदा, पण सध्या ओमराजे यांना. काय नाव? माझं नाव पद्मनाभ मधुकरराव जोशी, गाव डोकी. सध्या जे राजकारणाचं जे राजकीय घडामोडी सुरू आहेत राज्यामध्ये त्याबद्दल काय वाटतंय? अतिशय आता चिखल आहे. आता दोन्ही म्हणजे सत्ताधारी तसेच आहेत आणि विरोधी बाकावरचे सेम तसेच आहेत. अर्धा पक्ष सत्तेत आणि अर्धा पक्ष विरोधात, त्यामुळे दोघंही सारख्याला वारखे आहेत असं मी परिस्थिती मानतो. आणि आधीचे सत्ताधारी होते, आता सत्ताधारी आमदार आहे, खासदार आहे, तो विरोधी पक्षावरचा आहे. त्यांनी त्याच्या सत्तेचा आणि पदाचा वापर करून, अधिकाराचा वापर करून धाराशिव जिल्ह्यामधलं आरोग्य व्यवस्था मजबूत करायला पाहिजे होती किंवा ते प्रश्न मांडायला पाहिजे होते, ते मांडलेले नाहीत. पाणी प्रश्न त्याबद्दल मांडायला पाहिजे होतं, त्या पाणी प्रश्नावर त्यांनी प्रश्न मांडलेले नाहीत. शेतीला पाणी लागतं, मग शेतकऱ्यांचं त्याच्यामध्ये पाणी आलं. उद्योगाला पाणी लागतं, उद्योगाचा प्रश्न मांडलेला नाही, व्यवसायाचा प्रश्न मांडलेला नाही. आणि धाराशिव जिल्ह्याचं शिक्षण व्यवस्था मजबूत करायला पाहिजे होती, पण ते केलेली नाही. त्यामुळे दोन्हीही सत्तेवर होते, आमदार होते, खासदार होते आहेत, पण त्यांनी शिक्षणाकडे लक्ष दिलेलं नाही. आम्हाला लातूरला शिक्षण जाऊन घ्यावं लागतं, इथली शिक्षण व्यवस्था मजबूत केलेली नाही. आणि त्यासाठी खेळाडू निर्माण व्हावे, ऑलिम्पिकमध्ये भारताचं नाव उंच करणारे खेळाडू निर्माण व्हावेत, असं खेळाडूसाठी मैदान नाही, कोच नाहीयेत, मार्गदर्शक मिळत नाहीयेत.
आणि तसंच MPSC UPSC साठी जे व्यवस्था उभी करायला पाहिजे किंवा कोचिंग फॅसिलिटी निर्माण करायला पाहिजे ते आम्हाला इथं भेटत नाही. आम्हाला पुण्याला लातूरला जाऊन खर्च करावा लागतो. तो खर्च आम्हाला परवडत नाही. शेतकऱ्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत, आडत आहेत, पण त्यासाठी व्यवस्थित मजबूत व्यवस्था म्हणजे लक्ष नाही, दुर्लक्ष आहे. शेतकऱ्यांचा हमी भाव म्हणा किंवा भाजीपाला फळे वगैरे विकायचं म्हणा तर आम्हाला सोलापूरला जावं लागतं, हैदराबादला माल विकावा लागतो, लातूरला जावं लागतं. इथं आमच्या जिल्ह्यातच आम्हाला शेतकऱ्यांना शेतमाल विकायला कृषी उत्पन्न बाजार समिती असून ते भेटत नाही. याच्याकडे दुर्लक्ष आहे. उद्योग व्यवसाय, आता औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ जे आहे त्याची निर्मिती नुसतं आहे, नावाला आहे. कुठं आहे औद्योगिक विकास महामंडळ? इथं साधं बिस्किट तयार होत नाही, भांडे कुंडे तयार होत नाहीत, असे म्हणजे छोटे छोटे उद्योग सुद्धा निर्माण होत नाहीत. मग आत्मनिर्भर म्हणल्यावर कुठे आहे आत्मनिर्भर आमचा जिल्हा? आणि आमच्या जिल्ह्याची ओळख मागासलेला जिल्हा म्हणून का आहे? कशामुळे आहे? कुणामुळे आहे? मग सत्तेत अर्धा पक्ष सत्तेत आहे आणि अर्धा पक्ष विरोधात आहे. मग ह्यांनी काय काम केलेलं आहे सांगा ना. आता जे तुम्ही म्हणलात आरोग्याचा विषय म्हणला तर जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत तेच आरोग्यमंत्री आहेत आणि ते या जिल्ह्यात आमदार सुद्धा आहेत. नाही मग आता पालकमंत्री आहेत, आमदार आहेत, मग हे मग सत्ताधारी, मग हा विरोधी पक्षावर त्यांनी का विरोधक म्हणून त्यांना लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणजे कोण आहे? विरोधक असतो. सक्षम विरोधक विरोध का करत नाहीये आणि सत्ताधारी का लक्ष देत नाहीये? लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणजे काय? सक्षम विरोधक ना. मग हे प्रश्न आम्ही उचलतो. मग त्या सक्षम विरोधकाला कळत नाही की ह्या जिल्ह्यात असं नाहीये, आरोग्य नाहीये, शिक्षण नाहीये, पाणी नाहीये, जलशिवारच्या योजना राबवायच्या, हे विषय विरोधकांना का कळत नाहीत? विधानसभेवर तुम्हाला निवडून दिलेलं आहे, तुम्ही आमदार आहात, तुम्ही खासदार आहात, विधानसभा आहे तुमच्याकडे आहे, खासदार लोकसभा आहे तुमच्याकडे आहे प्रश्न मांडण्यासाठी. का मांडत नाहीत तुम्ही? तोडाफोडा कुठं पावशेर आणि अर्धवट अशा गोष्टीनं जनतेचा विकास होणार आहे का? शिवीगाळ करून जनतेचा विकास होणार आहे का? का तुमच्या घरातल्या भांडणामुळे जनतेचे प्रश्न सुटणार आहेत? तुमच्या घरातले भांडणं, तुमची दुश्मनी, जनतेचे प्रश्न सुटणार आहेत का? सांगा. काय नाव? मधुकर साधू वाघमारे, गाव? माळकरांचा. राज्यात जे राजकीय घडामोडी सुरू आहेत सध्या, काय वाटतं याच्याबद्दल? अजित पवारांकडे पक्ष गेला, त्याच्या आधी अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले, काय वाटतं सगळ्या घडामोडी? काय सगळे एकच असतात म्हणा, नंतर पूर्ण एकच असतात. दाखवायला वेगळं नाही, चारी पार्टी एकच आहेत. आता काय वाटतंय येणाऱ्या लोकसभेला ओमराजे की तानाजी सावंतची जादू चालू? उमराजेच आहेत. राज्यामध्ये जी सध्या राजकीय घडामोडी सुरू आहेत याच्याबद्दल काय वाटतंय मतदार म्हणून? काय वाटतं? बारके लेकराचा खेळ केलं चालू आहे त्यांचं. कोण कुठं चाललंय, कोण कुठं उडी मारतं माकडावणी, दुसरं काय चालू? अजित पवारांना पक्ष गेला, चिन्ह गेला, अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि कुठे काय सगळे जे राजकारण मतदाराचं मतदान घेऊनच एवढा मार इकडे तिकडे. मतदारांनी ठरवायचं कुणाला करायचं कुणाला नाही. मतदारांना खरे धरतात काही लोक. धरणात ना मतदान झालं एकदा की संपलं. तर काय वाटतं आपल्या जिल्ह्यामध्ये तानाजी सावंतची जादू चालेल का ओमराजेंची? सध्या तर ओमराजेची कारखाना चालू केला डुकीला, त्याचा काय फायदा? म्हणजे बाहेरचेच लोक आहेत, बाहेरचेच लोक आहेत. इथल्या स्थायिक कोणीच नाही जास्त, बाहेरचेच लोक समजून.